एकदा जोरदार टाळे भुवनसाठी झाले पाहिजे. स्वरांचा बादशाह जे हाय ते नेहमी चांगलं. ठीक आहे, कोणी सांगितलं की 8 वर्षापूर्वी डोंबिवलीमध्ये मी डबल बारी केली आणि त्यानंतर मला संधी भेटली ती आज. आणि शक्य झालं ते आमच्या देवळेकर आणि आमचे नितीन साहेब, आमचे निखिल सावंत यांच्यामुळे आणि या मंडळामुळे हे शक्य झालं. खरोखर चांगली गोष्ट आहे. माणसाला 8 वर्षाच्या नंतर प्रसन्न डोंबिवलीकरांनी पुन्हा केलं म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. चांगलं माणूस होतो तसं काय ना, त्याच्या दातावर जाऊ नका. तो पुढे पुढे बोलता म्हणून ते दात पुढे गेलं, बाकी काही विषय नाही. त्यानं सांगितलंय तांबडे चष्म्यात चांगलं दिसतो, बरोबर की नाही. काय आहे आता भुवन सांगितलं की जांभळे बुवा चष्मो लागलो आणि कशासाठी म्हणलो शेजारनी बघूस, त्याच्या तोंडावर शिरा पडून दे. हो शिरा पडून दे, खरोखर सांगतो शिरा पडून दे. मला सांगा किती जणांका चष्मे लागले ते बघा ना. हो लांब नको जाऊ, हैसर बिचारे बसले दोघे जण माझे. ते उद्या सकाळी हीच जर बारी बायकोन ऐकला चष्मो पहिलो काढा, शेजारणीकडे बघूसाठी चष्मा लावतात म्हणजे लोकांच्या संसाराची वाटवळ करूसाठी तो डोंबिवलीत गेलो. बाकी काय त्याचा विषय नाही. काय आहे एक गोष्ट लक्षात घ्या, भुवन सांगितलंय बापाच्या आज्ञेवर आईचं मुंडकं उडवलं तो परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला सुद्धा घरात घुसायला दिलं तो पार्वतीचा पुत्र गणेश. सत्य परिस्थिती आहे. पण आता मुलं ह्या कलियुगामध्ये सगळीच त्या पद्धतीची नाही आहे, बरोबर की नाही. बापाशी माहिती नाही आपलं पोरगो घेता. आमच्या गावात एक तो मोठेपणाला सांगी सगळी व्यसनी झाली रे लांबड्या, पण माझो जीव झालो नाही. मी म्हटलं तुझो जीव झालो नाही, बरा झाला ना, आनंदाची गोष्ट. सगळ्यांचं बरोबर बसत नाही. अरे समाधान बापाला वाटलं पाहिजे ना, माझा पोरगा घेत नाही. आणि महिन्याच्या नंतर माका भेटलो, लांबड्या बसलो रे बसलो. म्हटलं काय झाला काय नाही, म्हणता माझं पोरगो घ्या का. म्हटलं तुला कधी माहिती पडलं नाना. म्हणता माका आजच माहिती पडला, मी भुतूर घुसलोय ना तू भुतूरसून बाहेर येलो. अरे हल्ली त्या काय काय एकत्र मिक्स करून खातात रे त्या विमल विमल. त्या दिवशी एक पोरगो तो विमल खायचा का. म्हटलं हे अरे आतडी फाटल रे आतडी फाटल. आणि नंतर तुला काय नाही भेटणार, हे नको ते नाक करू नको. बापाशी नाव सांगताय की नाही बघ. तो सांगता ये तुका कोणाक सांगू जर तिकडे सांग. अरे कोणाच्या बापाची मी घाबरत नाही. अरे दुसऱ्याच्या नको तुझ्या सांगतय. तो सांगता माझ्या बापाची सांग तर कोणाच पण सांग. अरे मी कोणाक घाबरत नाही. तो गुडगुड करून हलवी येतो हा. आणि बघत लागला नशीब फुटकाचा समोरला बापूच येताना दिसलो. म्हणता ये आता लय हुशारी दाखवतस ना, थांब बापू शाता बापाशी नाव सांगतोय तुझा. त्या बापाशी बघल्या बरोबर त्यानं माग विमल पुढं होता त्या माग लपवल्या. मी म्हटलं हे आता कसं घाबरले, बापाची बघून मोठेपणा सांगत होतं घाबरत नाही कोणाक पण सांग. माझ्या बापाशी घाबरत नाही, आता का घाबरलं. आता गबरव लावले आवाज करू नको ते जाऊ दे. मी म्हटलं जाऊ दे की त्या सांगतो आता बघ. नाही म्हणता जरा दम धर. बापूस गेलो. त्याच्यानंतर म्हटलं हे एवढा घाबरलंस तो गप्पच जांभळ्या. नशीब त्यानं बघतला नाही, बघतला ना त्याच्यातला अर्धा मागितला नसता. आपली तुम्ही सांगता त्या पोरांना. आणि ह्यो सांगता माझ्या झील म्हणता कुल्फिओ. मग एवढा कमवतो ते देतच खय. झिलाक जर येत नाही 2.5 लाख खर्च करून बायको गेली. काय मेहरबानी केलं, सगळ्यांनी केलं नाही. खर्च करू तो आता फुकटात येणारा नाही. फुकटात मग बरोबर आहे तुझा काय भावा चुकला नाही. 5,000 पण होता. देवळात जायचा शुभमंगल सावधान. आणि कोरोनात फुकटात केला नाही लोकांनी, बरोबर की नाही. असू दे असू दे हो बोलू दे त्यांना. कारण टायमिंगचं बंधन मंडळाने आम्हाला दिलेलं आहे. एक फक्त जीवाक लागला
बुवा तू गावात राहतो, आम्ही पण सगळे गावचेच माणसं आहेत, आम्ही आता मुंबईला आलो. बुवाने सांगितलंय की हल्ली गावात म्हणालो जांभळा दिसत नाही, जांभळा दिसत नाही. मुंबईत त्या का जांभळा दिसतात. शिरा पडली तुझ्या तोंडावर, अरे घरात झोपून राहून जांभळा तुझ्या काय तोंडात पडणार? त्यासाठी रानात जाऊचा लागता, बरोबर की नाही? जर तू घरातच झोपून राहशील तर तुला जांभळा भेटतील कशी? फक्त एकच जांभूळ भेटलो तुम्ही सांगता एकदम स्वच्छता की ओर. मोदी साहेबांनी त्याचं काम धंदे नव्हते का बोलवलं त्या भोळ्या बघा तरी. आणि त्याचा काम धंदे म्हणून वाटला कोणाचा तर जांभळा कलर, जांभळ्या रोटी, आणि त्याच्यावरचा पुढं म्हणता माझा भला करण्यापेक्षा दुसऱ्याचा भला केला टाकल्याचा. तरी काय या गोष्टी एक कदम स्वच्छता की पोर, पण येतो कदम पुढे जायच नाही. येतो दम खैसरा तो माका आज बघूच होता तरी पिळवाट आता फक्त बघा तो गेलो काय माका ठेवीत की नाही शिल्लक याची टेन्शन नाही. शापच टाकतंय त्याची जांभळा पिसटतय कशी ती पण सांगता जांभळा गावात भेटत नाही. असं एक सुंदर बुवा आणि एक हात जोडून विनंती करतो, घरातला देव पूजा. काय सांगतोय? घरातला देव पूजा. एक फक्त आयुष्यात गोष्ट विसरू नका, जगात 33 कोटी आमचे देव आहेत, 33 कोटी देव आहेत, 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर आहे, पण जगात एकच मंदिर आहे. आणि ते एक मंदिर असताना सुद्धा सगळ्यांच्या रयतेच्या हृदयावर राज्य करणारा छत्रपती शिवाजी महाराज हे जर आमच्या हृदयात आहेत, आम्हाला कशाची कमी नाही की नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, भगवान असेल शिरावर तर परका बसेल आपल्या उरावर. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे. म्हणून सगळ्यांनी एकजूट कायम ठेवा. भगवान सांगितलं ना की मराठी आम्ही एकमेकाची तंगड खेचतो बुवा, ही गोष्ट पहिली स्वतःपासून सुरुवात करा की दुसऱ्याची तंगड खेचायची नाहीत. ही मनात आपल्या ठरवा. मराठी कोणी एकमेकाची तंगड खेचत नाही. आम्हीच सांगतो की आमची तंगड आम्ही खेचतो म्हणून, पण आमच्यामध्ये निगेटिव्हिटी आम्हीच निर्माण करतो, बरोबर की नाही? भावाने भावाची साथ दिली पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, 5 भाऊ एकत्र लढले ना, कौरवांचा नाश झाला. 2 भाऊ एकत्र लढले, राम लक्ष्मण, रावण मारला गेला, पण 2 भावांमध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव, संसाराचा वाटोळा झाला. त्याच्यामुळे भावाने भावाची साथ देणं गरजेचं आहे. एकमेकाची लफतर काढणं म्हणजे भजन नाही. भुवन सांगितलंय की म्हणालो माका दाढी नाही, जांभळ्यात थोडी दाढी आहे, म्हणजे जांभळ्या पुष्प वाटतं. अरे एका दाढी असती तर एका तर दाढी नाही आहे, एका पुष्प म्हणून चालणार नाही. बरं एका साडी पण नाही आहे, एका श्रीवल्ली म्हणून पण चालणार. तुम्ही ताई पुढारी बसलात ना, माका भारीच वाटतात. आता काय बोलू, मला टेन्शन येईल की इकडं उडी घालशाल काय. काय तुम्ही असताना मी घाबरतोय. तो खाई गेलो तो बघा तरी. वैदेही देवळेकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे प्रकाश